आले. आता वरनं बोलावून आलं ना तरी मी हसत हसत जाईन बघ. हवं तर एवढी आनंदाची घटना घडली आणि तुम्ही असं का बोलताय? एवढी वर्ष जीव कसा विचारला होता बघ माझा. माझ्या लेकरानं मारलेली हाक आजची हे ऐकण्यासाठी तर देहात प्राण शिल्लक होते बघ माझे. आणि म्हणून तर मरणाच्या दारात मागे आले मी. का माझी ही इच्छा बाकी होती बघ. हो, एवढ्या वर्षांनी सत्यजितने तुम्हाला आजी म्हणून स्वीकारलं. छान घडलं. नाही, मला ठाव आहे माझ्या हातनं बी लई चुका झाल्या. ती मी विनाकारण माझ्या लेकराला दोष देत आले. तोंडाला येईल तसं बोलत आले. त्याला मायेची गरज होती. मायेची पाखरण घालायला हवी होती. तेव्हा धर्म कार्यासाठी निघून गेले. संसारात गावणारा इठ्ठल शोधत संसाराच्या बाहेर फिरत राहिले बघ. पण आज माझ्या लेकरानं मला आजची अशी हाक मारली आणि तुला सांगते ज्ञानेश्वरीची ओवी कानावर पडल्यासारखं वाटलं बघ मला. सासूबाई, आता आली परदक्षिणा, पहिले वंदन हे चिदान ते गा देवा. आवरलं भजन आम्ही. मंजिरी, आपण रेसमध्ये उतरलोय का? गाडी याच स्पीडने जाणार. रस्ता बघ कसा आहे, त्यात तू माझ्या बरोबर आहेस. या काकूच्या पोटामध्ये तुझ्यासारखं एक गोड गोंडस बाळ आहे. जर तू मस्ती केलीस तर बाळाला त्रास होईल की नाही? मग काकू बरोबर असताना मस्ती करायची. अगं हे किती घाण आहे, किती अनहायजेनिक आहे मंजिरी. माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस का तू? नेहमी नेहमी तुला मी सांगत राहतो आणि नेहमी नेहमी तू. घरून आणलेलं उकळलेलं पाणी प्यायचं. या पेपर्सवर सही करायला आता तुझी काहीच हरकत नसावी. मी सह्या केल्यात. सगळं तुमच्या मनाप्रमाणे झालंय. डिवोर्सच्या वेळी बाळाच्या कस्टडीवरून तू वाद घालणार नाहीस अशी अपेक्षा मी करतो. कारण तसं जर तू केलंस तर मला भर कोर्टात आपल्या डिवोर्सचं खरं कारण सांगावं लागेल. मी काय म्हणू, काहीच कळत नाही. तुम्ही कसे आहात हे कळेपर्यंत तुम्ही तुमच्याबद्दलचं मत पुसून टाकून नवीनच मत तयार करायला भाग पाडता. आता काय म्हणू मी तुम्हाला? रागीट की प्रेमळ? संशयी की केअरिंग? काहीच कळत नाही. पण तुम्ही कितीही म्हणालात तरी मला माहिती आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि काही झालं तरी ते प्रेम कमी होणार नाही. पण तुम्ही कधी हे मान्य कराल की नाही माहित नाही. असो, जसे आहात तसे तुम्ही मला खूप आवडता हे मात्र मी कायम मान्यच करेन.
फोन कट. माय फोन कट. वन मोर. फोन कट. दादा होळकर फोन कट. लास्ट 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 ट्राय लास्ट ट्राय लास्ट ट्राय. बाबा, तांबडे बाबा, what is this? My girlfriend not receiving my call? What is this? तुम्ही नाराज आहे का आमच्यावर? तुम्ही नाराज आहे का आमच्यावर? तुमच्यावर नाराज आहे का तुम्ही? का अशी प्रेमाची सबसिडी काढून घेता तुम्ही? मान्य आम्ही रागवलो तुमच्यावर, चिडलो तुमच्यावर, पण हक्काने चिडलो ना. बघा आता आमचा हक्क पण नाही का तुमच्यावर बाबा? आय एम एक्सक्यूज मी. भजन म्हणलं माफ करना. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा तुम्हारी शरण में. ते आता बाप होणार आहे तुमच्या मुलाचे. कधीही काही होऊ शकतं. सोडा मला. म्हणजे टाळून चालल्यासारखं का चाललंयस रे? नाही, टाळून नाही, पण मी म्हटलं उगीच नको ते समोर येणं. मला पाहिल्यानं तुला तुझ्या नवऱ्याची आठवण यायची. मी तुझ्या जखमा भरायला तुला मदत नाही करू शकत. निदान मी नवीन जखमा देऊ तरी नाहीत. आणि मनाचं काय? मनाच्या जखमांचं काय सत्यजित? माझा स्वतःवरचा विश्वासच ढळत चाललाय. प्रचंड राग आहे मनात. कोणावर काढायचं कळत नाहीये. तुझ्यावर, प्रियावर, मंजिरीवर, का स्वतःवर? आई, या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये. तुझी एवढीच इच्छा होती की तुझ्या मुलानं सुखी व्हावं, जी कुठल्याही आईची असते. जर मंजिरी बरोबर नाही तर प्रिया बरोबर. चूक आमची. आम्ही वाहवत गेलो.
लहानपणी मी तुला एक गोष्ट सांगायचं आठवतंय. एका चोराची आणि त्याच्या आईची. त्या चोराला शिक्षा झाली तेव्हा त्यानं त्याच्या आईचा कान चावला आणि तिला म्हणाला की पहिली चोरी केली तेव्हाच अडवलं असतंस तर हा दिवस दिसला नसता मला. त्या चोरानं त्याच्या कर्मांसाठी त्याच्या आईला जबाबदार धरलं. तू विचारी आहेस, समंजस आहेस, म्हणून माझ्या चुका स्वतःच्या अंगावर घेतोस. पण मी आई आहे रे. माझं मूल पहिल्यांदाच चुकलं तेव्हाच मी त्याला आवर घालायला हवा होता. माझं कर्तव्य होतं ते. ते चुकले मी. जगाला फसवता येतं सत्याचे, पण मनाचं काय? मनाचा आरसा नेहमी खरं तेच दाखवतो. मी एक वेळ तुझ्यावर चिडेन, प्रियाशी बोलणं बंद करेन, मंजिरीच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार. पण स्वतःचं काय? स्वतःपासून कशी आणि कुठे लांब पळून जाऊ मी? आई, प्लीज प्लीज माझ्यावर थोडा विश्वास ठेव. मी मान्य करतो चुकलंय, बिनसलंय, पण अजून हातून गेलं नाहीये. आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर यातूनही मार्ग निघेल. आधी जेव्हा असं बोलायचंच ना तेव्हा एक विश्वास वाटायचा मला. माझ्या जगण्याला बळ यायचं. असं वाटायचं की तू हे बोलतोयस ना, तू सगळं व्यवस्थितच करणार. पण का कोण जाणे? आता असा विश्वास नाही वाटत आहे मला. ओळखताय बाईला? हो, हीच होती. दिसती बाई घरकामाच्या निमित्तानं आमच्या घरात घुसली होती. ज्या दिवशी त्या दुधामधनं विष दिलं गेलं तेव्हा ही आमच्या घरात होती. मोहिनी, तिने स्वतःचं नाव मोहिनी असं सांगितलं होतं. आर यू शुअर मिस्टर मुधोळकर? येस. ओके. त्या बाईचं नाव मोहिनी नाही. सेकंड थिंग, काल रात्री गावातल्या एका पडक्या वाड्यामध्ये हिची आम्हाला डेड बॉडी सापडली. पोस्टमॉर्टम नंतर आम्हाला असं कळलं की हिचा जीव गुदमरल्याने गेलाय, म्हणजे तोंडावर उशी वगैरे दाबून. ही बाई एका मोठ्या षडयंत्राचा भाग होती. मिस्टर मुधोळकर, हे प्रकरण साधं नाहीये. तुमचा कोणावर संशय? नाही. नक्की? नक्की. काय आहे?
अगं 4 दिवस पडून राहा की, आराम कर. आणि असं बी समद्यांसाठी नाश्ता बनतोच ना व, मग अजून बी तुला तुझंच करून खायची काय हौस आहे? चारे आराम करून करून डोसक्याला गंज येतोय बघ, आणि त्याचं जित्त जागतं उदाहरण माझ्या समोर आहे की तू. तर माझं काम मलाच करू दे बाई. आई आई अहो तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. मी लोणचं आणू का तुमच्यासाठी किंवा चटणी आणते, काय सांगा ना, काय हवंय? मीठ. काय मीठ आण. शाले अगं ती विचारते काय, तू उत्तर काय देतीस? लक्ष कुठे आहे तुझं? ही सगळी कामं तुलाच करायला हवीत का मंजिरी? या. हॅलो, हाय. अब्दुल सात्ते, सीसीटीव्हीच्या डेमोसाठी आले. लोकेशन दाखवा, डेमो दाखवतो. लोकेशन हेच आहे, पण आपण माझ्या ऑफिसलाच भेटूया, तिथेच बोलू. एक 25 मिनिटात मी पोहोचतो. तुम्हाला ऍड्रेस माहितीच आहे. दादा हे काय? कोण होता त्यो? इन वे बरं झालं की तुम्ही सगळे एकत्रच इथे भेटलात. म्हणजे प्रत्येकाला आता वेगळं वेगळं सांगावं लागणार नाही. मी आपल्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतोय. का असं कुणीही विचारू नका. माझा निर्णय ठाम आहे. माझ्या होणाऱ्या बाळाच्या सिक्युरिटीसाठी असं समजा. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? घरातली समधी माणसं तुझ्या बाळाच्या जीवावर उठलेत असं म्हणायचंय व्हय? आते, आधी माझं बोलणं नीट समजून घे. काय समजून घ्यायचं? वहिनी बघतेच ना व, या घरात कुणाला बी काय बी बोलायची सोय नाही. असं बी आता विश्वासच नाही राहिला आमच्यावर, तर या घरात राहण्यात काय अर्थ आहे? नाही, जातेच मी हे घर सोड. ए आते, बस बस. चारे आता गप बस की. गत्यो काय बोलतोय ते तरी ऐकून घे. बस तिट्या. हे बघा, आधी माझं बोलणं नीट समजून घे. या घरामध्ये फक्त घरातलीच माणसं राहतात का? हा, बाहेरची माणसं, नोकर माणसं, समद्यांचा वावर असतो ना इथं. घरातल्या कुणावर बी संशय घ्यायला मला काही येड लागलाय? म्या घरामध्ये कॅमेरे बसवून घेतोय म्हणजे घरभर कॅमेरे नाही बसवून घेते. कॅमेरे फक्त अशाच ठिकाणी लागतील जिथे बाहेरच्या माणसांचा वावर, म्हणजे कंपाऊंड, हॉल, किचन. कुणाच्याही बेडरूम मध्ये कॅमेरा नाही बसवत आहे, कळलं? आणि याला कुणाचीही हरकत नसावी. असेल तर ती स्वतःकडे ठेवा, कारण माझा निर्णय बदलणार नाहीये. इथून पुढे आपल्या घरातल्या किचन मध्ये फक्त अन्न शिजेल, कट शिजणार नाहीत. अगं काय ग? अगं हाताने काय खातेस? चमच्याने खा की.
सत्या, लेकरा तू बराबर विचार केलायस बघ. नाही म्हणजे काही होण्याआधी आधीच काळजी घेतलेली बरी असती बघ. लाव कॅमेरा, लाव लवकरात लवकर लाव. सत्यजित, मला तुझ्याशी बोलायचंय. जरा माझ्या रूम मध्ये ये.